ML चौहान सर है. तुम्हाला हे कधी लक्षात आलं की तुम्हाला ऐकू येण्याचा थोडा प्रॉब्लेम होतोय? जवळपास 12-13 मध्ये लक्षात आलं. त्यानंतर पुष्कळ ट्रीटमेंट सगळीकडे त्याचे एक्झामिनेशन केले सगळे करून, पण शेवटी त्यांनी सांगितलं काही होऊ शकत नाही, तुम्हाला हिअरिंग एड लावावं लागेल. ओके. तर 2014 मध्ये मी नाशिकला लावलं हिअरिंग एड. ओके. ते हिअरिंग बॅटरीवर होते, तिथून सुरुवात झाली. ओके. मग इथे आल्यानंतर कोर्टात वगैरे मला ऐकू येत होतं बरोबर सगळं काय करायचं. मग मॅडमशी भेट झाली आणि हे हिअरिंग हेड घेतले आहे. ते चार्जेबल आहे आणि त्याच्या ॲप मोबाईलमध्ये ॲप आहे, म्हणजे ॲप मोबाईल ॲडजस्ट करता येते. आपलं टायमिंग वगैरे काय करायचं टायमिंग ॲडजस्ट करता येते. टी व्ही पाहायचं असेल ते सुद्धा मी ॲडजस्ट करता येते. ओके. क्राऊडमध्ये कसं त्याला ॲडजस्ट करता येते. ओके. 70 to 80% माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. राईट. 100 होऊ शकत तर नॅचरलच राहणार आहे. पण माझं काम, माझं कोर्टात काम करणं, वकिली करणं, हे करणं सगळं म्हणजे आता सुटसुटीत झालं आहे मला. अगदी. आफ्टर हिअरिंग एड हे लावल्यानंतर किती बेटर इफेक्ट तुम्हाला त्याचे जाणवले? बेटर इफेक्ट आहेच खूप पुष्कळ आहे. हायकोर्टाचं ऐकू डिस्टन्स खूप असतं हायकोर्टात जजचे नामचं, तर ऐकू येत नव्हतं. ते हिअरिंगच्या मग ते ॲडजस्ट करायचे. ओके. सर, जितके पण नागपूरकर तुम्हाला ऐकत आहेत, तुम्हाला त्या सर्वांना काय स्वतःकडनं एक मेसेज द्यावासा वाटेल? नाही, मला एक म्हणायचं आहे की आपल्या जर हिअरिंग नसेल किंवा आपण जर ऐकू येत नसेल तर थोडंसं सोशल बायकाट होऊन जातो आपण. आता मी पण असं 4 चौकात बसायचं, मला ऐकू येत नव्हतं काहीच, म्हणजे काही थोडं ऐकू येतं पण समजत होतं, क्लॅरिटी नव्हती. तर आपलं जर आयुष्य आपल्याला जगायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल, पुन्हा सोशल कॉन्टॅक्ट ठेवायचे असतील सगळे, तर जे अफोर्ड करू शकतो नक्कीच घ्यावं. सो दैट आवाज की इस ब्यूटीफुल दुनिया को आप सुन सके, आपका डे टू डे लाइफ और भी बेहतर हो सके.